नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो. ज्या दिवसाची तुम्ही बऱ्याच दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होता, की टी-ई-टीचा निकाल कधी लागेल, कधी लागेल. तो दिवस उजाडलाय. टी-ई-टीचा निकाल आज लागलाय. तो कसा बघायचा, काय बघायचा, त्यांनी त्याचं पत्रक काढून तुमच्यासमोर त्याची माहिती पण दिली आहे. तर एक छोट्याशा 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल बोलतो. अ, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवाल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 23 नोव्हेंबरला जी परीक्षा झाली होती आपली, त्या परीक्षेचा हा निकाल आहे टी-ई-टीचा, महा-टी-ई-टीचा निकाल जाहीर झालाय. तुम्ही तो त्यांच्या वेबसाईटवर जाऊन, म्हणजे ही आपली maha-tit.in ह्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथं लॉग इन करून तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन तुम्ही टी-ई-टीचा निकाल तुम्ही पाहू शकता. तुमचे लॉग इन जे डिटेल दिले, लॉग इन आयडी, पासवर्ड वगैरे ज्या काही डिटेल असतील त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन करायचं आणि तुमचा निकाल तुम्ही पाहू शकता. तर आणखी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की काही ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचे असतील तर पेपर 1 व पेपरसाठी प्रवेश झालेले उमेदवार परीक्षार्थ्यात अंतिम निकाल रोजी या परीक्षा लॉग इन मध्ये ऑनलाईन पद्धतीने 6 वाजल्यापासून पाहता येईल. म्हणजे आजपासून तुम्ही पाहू शकता. अंतिम निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करायची असल्यास, म्हणजे तुम्हाला काही आक्षेप घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा तो तिथं ते आक्षेप सुद्धा 16 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत, म्हणजे आक्षेप घेण्याचं समजा अंतरिम निकालाची जी तुम्हाला ही दिली आहे, उत्तर सूची दिली आहे आणि तुमच्या आलेले मार्क याच्यात जर तुम्हाला काही तफावत वाटत असेल, काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकता. ते ऑब्जेक्शन घेण्यासाठीचा सुद्धा त्यांनी 21 तारखेपर्यंतचा वेळ दिलाय. तर तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन तुम्ही लवकरात लवकर तुमचा निकाल चेक करा. सर्व शिक्षक मंडळीने, सर्व जे परीक्षार्थी मंडळी त्यांनी तुमचा निकाल चेक करा. चेक झाल्यानंतर जे पास झाले त्यांचं अभिनंदनच. जे लोक पास होऊ शकले नाहीत काही कारणास्तव, मी असं म्हणाल की त्यांनी पुन्हा जूनमध्ये परीक्षा होणारच आहे, त्याच्यासाठी आपण रिपीट ट्राय देऊ, चांगल्या पद्धतीने ट्राय देऊ. मास्टर टीचर टीम तुमच्या सोबत आहेतच. पण ज्यांनी पास झाले, जे लोक मास्टर टीचरचे विद्यार्थी होते, मास्टर टीचरचे कोर्सेस ज्यांनी घेतले होते, मी सर्वांना अशी विनंती करेल की मास्टर टीचरच्या बॅचेसचा, मास्टर टीचरच्या शिक्षकांचा, मास्टर टीचरच्या टेस्ट सिरीजचा तुम्हाला कितपत फायदा झाला, किती मार्क पडले, कसे मार्क पडले, कोण पास झालंय, म्हणजे किती दिवस कोणत्या कोर्सचा कशा पद्धतीने फायदा झालाय. म्हणजे आम्ही जी मेहनत घेतली निकालाचा टक्का वाढवण्यासाठी, मागच्या ही टी-ई-टी चालू झाली, टी-ई-टीच्या बॅचेस चालू झाल्यानंतर, ही टी-ई-टी आल्यानंतर एकाच गोष्टीवर आम्ही चर्चा केली होती, ती म्हणजे की महाराष्ट्रातून टी-ई-टीचा टक्का वाढवायचा आहे. टी-ई-टीचा निकालाचा टक्का किती हे जर अजून आकडेवारी बाहेर आली नाही, पण उद्या परवा नक्कीच येईल पुढच्या 2-3 दिवसामध्ये की किती टक्के निकाल लागला. आणि मी तुम्हाला आत्मविश्वासाने पूर्ण 100% गॅरंटीने सांगू शकतो की मागच्या वर्षी जो 3%, 4%चा निकाल होतो तो नक्कीच ह्या वर्षी 10%च्या वर गेलेला असेल. पूर्ण 100% विश्वासाने सांगतो. तो पुन्हा पुढच्या टी-ई-टी मध्ये आपल्याला 10चा 20 करायचा आहे. म्हणजे टी-ई-टीचा निकालाचा टक्का वाढवण्यासाठी मास्टर टीचर टीम पूर्णपणे 100% ताकदीने काम करणार आहे. जे पास झाले त्यांचं खूप खूप अभिनंदन. पण मी वाट पाहतोय तुमच्या कमेंटचे. व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवाल की किती मार्क आले आणि मास्टर टीचरचा टीमचा तुम्हाला किती फायदा झाला. दुसरं, जे लोक पास होऊ शकले नाहीत किंवा ज्यांनी मागची टी-ई-टी दिली नाही किंवा टी-ई-टी दिली पण तेवढ्या ताकदीने दिली नाही आणि त्यांना येणाऱ्या टी-ई-टीचा जूनमध्ये होणाऱ्या मे एंडिंग किंवा जूनमध्ये टी-ई-टी होण्याची दाट शक्यता आहे. त्या टी-ई-टी साठीचा अभ्यास करायचा आहे, मास्टर टीचर सोबत त्यांची अभ्यास करण्याची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी आपण एक बॅच घेऊन येतोय, स्पेशल बॅच, गुरुजी बॅच आपण त्या बॅचला नाव दिलंय. गुरुजी टी-ई-टी बॅच, जी की कार्यरत शिक्षकांसाठी स्पेशल अशी बॅच आहे, टी-ई-टीची बॅच जी आपण चालू करतोय. तुम्ही असेल तारीख 20 जानेवारी टाकली होती ऍक्च्युली, पण आम्ही ह्या अजम्पशननं टाकलं होतं की महानगरपालिकेचे इलेक्शन संपल्यानंतर आपण चालू करू. शिक्षक मंडळ इलेक्शन मध्ये बिझी असते, पण आता ऍक्च्युली 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषदचे इलेक्शन आहे, त्याच्यामुळे थोडंसं आता आपण ह्या बॅचला तुम्ही परचेस आतापासून करून घेऊ शकता. याच्यामध्ये मागच्या टी-ई-टीचे झालेले सगळे लेक्चर आपण रेकॉर्डेड स्वरूपात टाकलेलेच आहेत आणि लाईव्ह लेक्चर आपण जिल्हा परिषदचा पहिला टप्पा जो आहे 5 फेब्रुवारीला, तो टप्पा संपल्यानंतर आपण लाईव्ह लेक्चर सुद्धा चालू करू त्या बॅचमध्ये. आता ही बॅचमध्ये नेमकं तुम्हाला काय काय भेटणार आहे, काय काय फॅसिलिटी भेटणार आहे ते समजून घ्या. टीईटीच्या सर्व घटकाची परिपूर्ण तयारी तर होणारच आहे. प्रत्येक विषयासाठी अनुभवी व तज्ञ शिक्षक असणार आहे. डेली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे. अनलिमिटेड व्ह्यूज व 1 इयर व्हॅलिडिटी असणार आहे. पीडीएफ नोट्स असणार आहे. बॅचमध्ये आणखी काय एक्स्ट्रा काय भेटणार आहे, तर सर्व विषयात लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर तर आहेच. टीईटी पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन बॅच 2013 ते 2025 सगळ्यात महत्वाचं बघा. म्हणजे बऱ्याच जणांचे कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवाल की आम्ही 1 रुपयामध्ये टीईटी पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशनची बॅच दिली होती. म्हणजे सगळे पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन फक्त 1 रुपयात सर्व विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केले होते. ती बॅच
आता जिची फीस आपण आता 499 केली, पोटा पाण्याचा प्रश्न आहे तेही करावा लागेल. तर पण ती बॅच सोबत तुम्हाला जर तुम्ही कंप्लीट बॅच जर बाय कराल तर ती बॅच तुम्हाला बॅच सोबत फ्री भेटणार आहे. त्याच्यानंतर टीईटीची टेस्ट सिरीज ज्याच्यामध्ये जवळपास 700+ टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट दोन्ही मिळून 700+ टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट आहे, ते सुद्धा तुम्हाला बॅचमध्ये फ्री भेटणार आहे. त्याच्यानंतर सीटीटी पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशनची पण आपण टीईटी सारखीच पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन सारखी सीटीईटीच्या पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशनची पण बॅच तयार केली, ती सुद्धा ह्या बॅचमध्ये फ्री भेटणार आहे. सीटीईटीची टेस्ट सिरीज सुद्धा बॅचमध्ये फ्री भेटणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या टीईटीच्या बॅच सोबत सीटीईटीची रेकॉर्डेड बॅच कम्प्लिटली फ्री आपण देणार आहोत. टीईटी बॅच जर परचेस कराल तर सीटीईटीची कंप्लीट रेकॉर्डेड बॅच तुम्हाला ह्या बॅच सोबत फ्री भेटणार आहे. तर ही माहिती तुमचे जे कोणी मित्र मैत्रिणी आता पुढच्या टीईटी साठी तयारी करणारे आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. ह्या टीईटी मध्ये तुम्हाला मास्टर टीचरचा कितपत फायदा झाला, आमच्या टीमनं जी मेहनत घेतली त्या मेहनतीचा कितपत फायदा झाला, कशा पद्धतीने मार्क पडले, हे सुद्धा तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढच्या 1-2 दिवसामध्ये आपण युट्यूबला लाईव्ह लेक्चर सुद्धा चालू करू. टीईटीच्या संदर्भात, येणाऱ्या टीईटीच्या संदर्भामध्ये उद्या परवापासून लेक्चर लाईव्ह स्वरूपात चालू होतील आणि डेमो लेक्चर युट्यूबला. आणि ऍक्च्युअल बॅचमध्ये जिल्हा परिषदचा टप्पा संपला 5 फेब्रुवारी नंतर, तर ऍक्च्युअल बॅचमध्ये सुद्धा आपण लाईव्ह लेक्चर स्टार्ट करणार आहोत. चालेल. पास झालेल्यांचं अभिनंदन. आणि जे पास होऊ शकले नाही ते पुढच्या जूनच्या टीईटी मध्ये पास होतील, तर त्यांचं आतापासूनच अभिनंदन. चालेल. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.